आमच्याशी बोलणी करा. आपला जो त्याच्यातला मुद्दा आहे की आमच्याशी बोलणी करा. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या मागण्या इतक्या वर्ष आपल्याला अपडेशनचं जे काय द्यायचं ते द्यायला लागेल. ही आमची जी AIBRF संघटना आहे त्याची संख्या 3 लाखाच्या वर आहे. रिटायरीजची संघटना आहे. त्याच्या जवळजवळ देशभर स्टेट कमिटीज आहे. त्या महाराष्ट्राची स्टेट कमिटी आहे त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि हे जे आंदोलन आम्ही करतोय हे देशभर चालू आहे. परवा आम्ही नाशिकला केलं, आज इथे करतोय. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर पुण्यात होणार आहे आणि त्यानंतर मुंबईत होणार आहे, औरंगाबादमध्ये होणार आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्टमध्ये करायचा आमचा विचार आहे. आणि हे जे अपडेशनचा हा इश्यू आहे हा आम्ही गेले कित्येक वर्ष लढतोय, रस्त्यावर येऊन लढतोय. आणि आता तो एका ह्या स्टेजला आलेला आहे की तो आम्ही अचीव करू. तरीसुद्धा त्याच्यात असंख्य अडचणी आणल्या जात आहेत. नेहमीप्रमाणे दुसऱ्या संघटना किंवा जी IBA आहे की जे हे करणारे ते आम्हाला अडचणीत आणतात. UFBUची जे वर्किंगचे आहेत ते थोडेसे त्याच्यात नाराज असतात. अशा तऱ्हेने हे आमचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत जोपर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत. कारण आमची त्याच्यातली खालची एक मागणी आहे की आम्हाला कुठेही IBA जी एक संघटना आहे IBA सगळ्या बँकांची, ते सरकार त्यांना आमच्याशी बोलणी करून सगळी जी काही सेटलमेंट होतात ते त्यांच्या थ्रू होतं, त्यांना तो अधिकार दिलेला आहे. परंतु आम्हाला ते अक्रॉस द टेबल बोलवत नाही. आमची जी मागणी आहे, आमच्या मागण्या आमचं जे काही आहे ते आम्ही तुम्हाला स्वतः चांगलं सांगू शकू. कारण तुम्ही सांगण्यापेक्षा आमचे अनुभव त्यातून आम्हाला काय लागतं हे आम्ही सांगू शकतो. म्हणून ती एक मागणी ठेवली. GST जो माफ झाला आहे या आपला हेल्थ इन्शुरन्सवर, निजी हेल्थ इन्शुरन्सवर माफ झालेला आहे, पण तो आम्हाला माफ झाला नाही. कारण आम्हाला ही जी IBA आहे आणि UFBU आहे त्याचा सेटलमेंटचा पार्ट आहे तो. आणि तो कॉर्पोरेट विमा असल्यामुळे पैसे आम्ही भरतो खिशातून, परंतु आम्हाला GST माफ नाही, 18% भरावं लागतो. तो जो माफ झाला, कारण पेन्शन आज मला विचारायला तर मला 35 ते 40 हजाराच्या दरम्यान आम्हाला आज रिटायर होऊन 12 वर्ष झाली. पेन्शन वाढ नाही आहे. आता तुमची मागणी काय आहे? तुमची पुढची मागणी ह्या मागण्याच करून घ्यायच्यात आम्हाला. कुणाकडून करून घेणार आहे? IBA सरकार. आणि यासाठी तुम्ही काय करणार आहे? आम्ही CLC नावाचं सेंट्रल लेबर कमिशनर असं करतो. आमची ही संघटना जी आहे AIBA ही ट्रेड युनियन ॲक्ट खाली रजिस्टर आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन इथे हे करून त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या जातात. आणि मग IBA आता वाटतं या मागण्या आणि ह्या मागण्या आम्ही मान्य करून आम्ही आता हे प्रायमरी स्वरूपात इथं आंदोलन करतो आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 9 शहरांमध्ये आंदोलन करतो आहे आम्ही. तिथून झाल्यानंतर संभाजीनगर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे. आणि तिथेही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला रामलीला मैदानावर अमर उपोषणासाठी बसणार आहोत.